पालकमंत्रीपदाचा तिढा असलेल्या जिल्ह्यांच्या आज बैठका होणार आहेत आणि त्यामध्ये नाशिक आणि रायगड या जिल्ह्यांच्या बैठका आज शेवटच्या दिवशी घेण्यात येणार आहेत। त्यामुळे दोन्ही जिल्ह्यांच्या पालकमंत्रीपदासाठी आग्रही असणारे मंत्री काय भूमिका घेतात ते पाहणं महत्त्वाचं आहे। नाशिकच्या पालकमंत्रीपदाचा तिढा सुटत नसल्यामुळे आता उपमुख्यमंत्री अजित पवार आज नाशिक जिल्हा नियोजन समितीची बैठक घेणार आहेत। व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे अजितदादा नाशिक जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीला उपस्थित राहणार आहेत। पालकमंत्री नसल्यामुळे नाशिकची बैठक रखडली होती, त्यामुळे अजित पवार ही बैठक आज घेतील। गेल्या 2 आठवड्यांपासून पालकमंत्रीपदाचा तिढा हा प्रलंबित आहे आणि यावरती अजूनही कुठला तोडगा निघत नाहीये। खास करून रायगड आणि त्याचबरोबर नाशिक या 2 जिल्ह्यांचे पालकमंत्री कोण होणार त्या संदर्भात असलेली शिवसेनेची नाराजी, या सगळ्या पार्श्वभूमीवर तिथल्या जिल्हा नियोजन समितीच्या बैठका पार पडलेल्या नव्हत्या आणि म्हणूनच आता उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हाताखाली ही बैठक पार पडणार आहे। अर्थातच व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून अजित पवार हे या बैठकीचं नेतृत्व करतील असं कळतंय आणि ते स्वतः या बैठकीला व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे उपस्थित राहतील। पण तरी सुद्धा नाशिकचा पालकमंत्रीपदाचा जो तिढा आहे तो कधी सुटेल याबद्दलचा प्रश्न अजूनही प्रलंबित आहे। गिरीश महाजन यांचं नाव या संदर्भामध्ये आधी जाहीर करून नंतर हे पालकमंत्रीपद होल्ड करण्यात आलेलं होतं, कारण इथे शिवसेनेची नाराजी होती आणि तोच प्रकार रायगडमध्ये सुद्धा पाहायला मिळालाय। आपल्या प्रतिनिधींकडून आपण या संदर्भात अधिक माहिती घेऊया। आज अजित पवार हे व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीचं नेतृत्व करतायत अशी माहिती आहे। यामागचं कारण काय आहे? पूर्वी अर्थसंकल्पीय अधिवेशन लवकरच जाहीर होईल, त्यापूर्वी वेगवेगळ्या विभागांच्या बैठका ज्या आहेत ते उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवारांच्या वतीनं घेण्यात येत आहेत। आज ज्या राज्यातले वेगवेगळे विभाग आहेत त्या विभागांच्या देखील आज बैठका सुरू असल्याचं पाहायला मिळत आहे। आज नाशिक आणि रायगड या 2 विभागांच्या बैठका होताना पाहायला मिळतात। कोकण विभागाच्या या बैठकीसाठी मंत्री आदिती तटकरे देखील सध्या अजित पवार यांच्या दालनामध्ये पोहोचलेले आहेत। या ठिकाणी ही बैठक सुरू आहे। मंत्रालयातल्या 6व्या मजल्यावर उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या दालनात या बैठकीला सुरुवात झाली आहे। तर दुसरीकडे दुपारनंतर नाशिक संदर्भात देखील बैठक होणार आहे। खरं तर या 2 जिल्ह्यांना पालकमंत्री नाही आहेत, त्यामुळे या जिल्ह्याच्या अनुषंगानं थेट आता उपमुख्यमंत्री अजित पवार बैठक घेताना आपल्याला पाहायला मिळतात। साधारणपणे आगामी काळामध्ये जिल्ह्यामधलं नियोजन कसं असावं किंवा एकंदरीतच अर्थ खातं म्हणून कोणत्या पद्धतीनं मदत करता येईल या अनुषंगाने ही बैठक असल्याची माहिती मिळते। या बैठकीसाठी रायगड जिल्ह्यातून आणखीन कोण कोण उपस्थित आहे याची देखील थोड्या वेळात माहिती मिळेल। मात्र आदिती तटकरे या बैठकीला उपस्थित असल्याची माहिती आहे। पूर्वी धन्यवाद निलेश, आपण दिलेल्या माहितीबद्दल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।